नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या फेवरेट यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर बघा, लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं की जे सायन्स पार्ट 1चे जो इम्पॉर्टंट क्वेश्चन्स होते जे युनिट टेस्टमध्ये येऊ शकतात ते क्वेश्चन्स बघितलेत आपण. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे सायन्स पार्ट 2 मधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत जे युनिट टेस्टला येतील असे क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. तर बघा, 100% हेच क्वेश्चन येतील असं नाही, पण 90% प्रोबॅबिलिटीज आहेत की हेच क्वेश्चन आपल्याला युनिट टेस्टमध्ये येतील किंवा याच टॉपिक्सवर थोडासा फिरून क्वेश्चन येईल. ठीक आहे. तर बघा, सायन्स पार्ट 2 मधले आपले 2 चॅप्टर्स आहेत जे आपल्याला युनिट टेस्टमध्ये येईल. त्यातला पहिला आपला हेरिडेटरी अँड इव्होल्युशन आणि सेकंड आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग थिंग्सचा पार्ट 1. तर त्यामधला आपल्याला आता हेरिडिटीमधले क्वेश्चन्स बघायचे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे हेरिडिटीमधला जो की येऊ शकतो, डिफाईन हेरिडिटी अँड व्हेरिएशन्स. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला डिफाईन करायचं की हेरिडिटी काय आणि व्हेरिएशन्स काय आहेत आपल्याला हे बघायचं आहे. त्याचे जे डेफिनेशन्स आहे सहजासहजी तेच आपल्याला त्या क्वेश्चनमध्ये आन्सर करायचे. सेकंड आहे आपला डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ इव्होल्युशन. आपल्याला काय करायचं, जी इव्होल्युशनची प्रोसेस आहे ती डिस्क्राईबमध्ये करायची. त्यामध्ये आपल्याला पार्ट विचारू शकतो जसं की नॅचरल सिलेक्शन किंवा स्पेसिएशन्स या टॉपिक्सवरही क्वेश्चन्स विचारला जातील. म्हणजे ह्याच क्वेश्चन्सला जर त्यांनी विचारलं तर या संदर्भात असेच फॉर्ममध्ये सुद्धा आपल्याला विचारू शकतात. तर ठीक आहे. त्यानंतरचा थर्ड आहे आपला डिफाईन कनेक्टिंग लिंक्स. आता जी कनेक्टिंग लिंक्सवर आपला एक टॉपिक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला शॉर्टमध्ये त्याला डिफाईन करावं लागेल असा सुद्धा एक क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. आणि त्यानंतर लास्ट आहे हाऊ आर द हेरिडेटरी चेंजेस रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. जे हेरिडेटरी चेंजेस आहेत ते कसे रिस्पॉन्सिबल आहेत आपल्या इव्होल्युशनसाठी, आपल्याला याच्यावर सुद्धा एक क्वेश्चन येऊ शकतो आन्सर इन फॉलोइंगमध्ये, जो की आपल्याला 2 किंवा 3 मार्क्सला असेल. तर बघा, त्यानंतर आपल्याला जो सेकंड चॅप्टर आहे आपला लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग थिंग्स पार्ट 1, त्यामधले कोणकोणते क्वेश्चन्स आहेत जे येऊ शकतात युनिट टेस्टला. त्यातला पहिला क्वेश्चन आपला व्हॉट आर द इसेन्शियल लाईफ प्रोसेसेस. आता जे बघा, आपल्या ज्या इसेन्शियल लाईफ प्रोसेसेस त्याच्याबद्दल आपल्याला त्यांना एक्सप्लेन करायला लावतील किंवा त्यांच्याबद्दल विचारलं जातील. त्यातलं पहिलं आपला न्यूट्रिशन आणि रिस्पिरेशन. आता न्यूट्रिशन कशा प्रकारचे असतात त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो, जसं की मोड ऑफ न्यूट्रिशन कोणकोणत्या प्रकारचे आहेत, हायड्रोट्रॉपिक आहे हेटरोट्रॉपिक आहे, त्यांचा मिनिंग काय. त्याच्यानंतर आपलं रिस्पिरेशन, आपला ॲरोबिक रिस्पिरेशन आहे अनॲरोबिक रिस्पिरेशन, त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला विचारू शकतात. त्यानंतर आपला क्वेश्चन आहे सेकंड नंबरचा एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस. आता जी ग्लायकोलिसिसची प्रोसेस आहे ते प्रोसेसमध्ये काय होतं एक्झॅक्टली आपल्याला त्याला सुद्धा एक्सप्लेन करायचा क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर आपला थर्ड आहे डिस्क्राईब द क्रेब सायकल विथ रिॲक्शन. आता जी क्रेब सायकल आहे आपली तिला एकदम रिॲक्शनसोबत आपल्याला एक्सप्लेन करायला सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर आपला डिफरन्स बिटवीन मायटोसिस आणि मिओसिस. आता जे मायटोसिस आणि मिओसिस आहे त्याच्यामधला जो डिफरन्स आहे तो तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर बघा, हे झाले आपले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपले युनिट टेस्टमधले. आता फक्त एक्झॅक्टली हेच क्वेश्चन येतील असं नाही, आता त्याच्यासोबत याच टॉपिक्सवर थोडेसे चेंज होईल, थोडेसे वेगळ्या स्वरूपात तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. पण प्रोबॅबली जर तुम्ही यांचा अभ्यास केला तर लगभग तुमच्या युनिट टेस्टमधला जेवढा सिलेबस आहे तो सुद्धा कव्हर होऊन जातो. तर ठीक आहे, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.